भैरवी मामांची लाडकी सून आहे, त्यामुळे मामांनी जंगी तयारी केली आहे. नुसती तयारी नाही हा भैरवी, तुझ्यासाठी एक छानसं सरप्राईज सुद्धा आहे. काय सरप्राईज? ते बघा. वल्लरी, प्रेरणा, कशी आहेस गो? मी खूप छान. तुम्ही दोघे कशा आहात? मस्त. अहो, आमच्या मैत्रिणीची मंगळागौर आहे म्हटल्यावर आम्ही येणार नाही. आणि अशोक मामांनी बोलवलं आम्हाला, म्हटल्यावर लगेचच आलो. काय हो. आणि तुझी आणि माझी दोघींची पहिली मंगळागौर आहे म्हटल्यानंतर ती स्पेशल तर व्हायलाच हवी ना. अरे पण ती इंदू कुठे आहे? रामकृष्ण हरी माऊली. अरे ओ बाव. भैरवी, कशी आहेस? सिंधू, मस्त. बर प्रेरणा, तुझ्या लग्नाचा किस्सा ऐकला बरं का आम्ही. सगळ्यांना धक्का दिला हिने. आता काय करणार गो, नाही वेळच तशी आली होती ना. पण आता संसार कसा चाललाय? खूप छान सुरू आहे. अजित सारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं ना. पण असं नाही. आमच्या ह्यांच्यासारखा जोडीदार मिळाले बी भाग्य लागतं. मला वाटतं मी थोडी जास्त लकी आहे. मला अनिश सारखा जोडीदार मिळाला म्हणून. एक मिनिट, या कॉम्पिटिशन मध्ये मी पण आहे बरं का. माझ्या आदोक्ष सारखा नवरा मिळाला पुण्य लागतं. माझ्या सगळ्याच लेकी भाग्यवान आहेत. अगदी बरोबर. बरं इंद्रायणी, तुझं आषाढीचं कीर्तन ऐकलं बरं का? खूप छान झालं. एक शकुंतला काकूंचं ऑपरेशन झालं होतं ना, बऱ्या आहेत का त्या? उत्तम आहेत आता. विठुरायाची कृपा होती ना, सगळं सुरळीत पार पडलं बघ. भैरवी, आता तुझी मंगळागौर पण एक नंबर पार पडणार आहे. विठुराया पाठी राखाय की आपला. आणि हो, मी फक्त मंगळागौरीचे खेळ खेळायला नाही आले बर का. आमच्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तुम्हाला सहकुटुंब यायचे. येणार ना सगळे? नक्की येऊ. काय गो भैरवी, जाऊया ना आपण? हो. तर चल चला पहिले पूजेची दया करत चला. या या या. अरे बापरे, एकदम टोळधड आली अंगावर. ये तू ये.
आता पूजेमध्ये सारे लोक गुंग आहेत हा. हा तर आपल्याला काय करावं लागते माहिती आहे ना प्लॅन लक्षात आहे ना तुमच्या हे नका करू ना कॉईन आहे ना कॉईन तो गायब करावं लागते आलं लक्षात सगळं लक्षात आहे का? कानपुरात स्पीकर बसवले का तुमच्या काय रे टेन्शन घेते तू सगळं लक्षात आहे तुला कॉईन हवाय ना मेगा मला ना तुमच्या बुद्धीची ना क्यूब करायची वाटते तुमच्यामुळे सगळं मागचाही प्लॅन तुमच्याचमुळे फिसकटला होता सांगितलेलं तेवढं करा आलं लक्षात मी एक काम करतो मी जातो बाहेर तू थांब इथे हा काय कुठे आलो तू हा? मग आता कार्यक्रम सुद्धा गेटवर उभं राहायचं तिकडे आणि बायकाचा कार्यक्रम सुरू झाला की कुठल्याही पुरुषाला आतमध्ये सोडायचं नाही ठीक आहे चल ए तू कुठे झाला आत कुठे का पुरुष आहेस ना तू मी अरे हा मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी सुवासिन मी तुला पूजिते जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी चला घ्या इकडे पूजा तर झाली आता आणि आता पुरुषांचं काय काम आहे तुम्ही वा बाहेर चला हो हो चला आता अडी तुमचं काही बी काम नाहीये बाहेर वा बघू मामा फक्त अडी थांबू शकतात कारण हा सगळा घाट त्यांनीच घातलाय ना त्यांच्या लाडक्या सुनेसाठी भैरवीसाठी हो पण याला काय अर्थ आहे आय मीन दिस इज पार्शालिटी आम्हाला पण थांबायचं आम्हाला पण बघायचा कार्यक्रम आम्हाला पण बघायची ना मंगळागौर हो बरोबर ना मी तर एवढं लांबचा प्रवास करून आलोय मग मला पण बघायची आहे मंगळागौर हा अजिबात चालणार नाही चला आधी बाहेर वा बघायची होती मला मंगळागौर आम्हाला बी जीजू हा जीजू ओके ठीक आहे मी जातो घरी ईश्वर काकांसोबत थांबतो मी हा येस बाय मी येतो हा. पण तुझ्यासाठी तर मग मी चाललं पाहिजे ना काय ग वर्षातही कुठे राहिल्या हो ना त्या आल्या नाही तर आपली मंगळागौर पूर्ण होणार नाही फोन लावून बघ जरा लावला होता मी पण तो स्विच ऑफ येतोय अगं फोन करून त्यांना बरोबर पत्ता दिला होतास ना नाही तर घोळ व्हायचा भलतीकडेच जायच्या कुठेतरी तुला पण बाहेर काढलं काय झालं मला वाटलं तुमच्या बायकोची मंगळागौर आहेत तुम्हाला तरी बाहेर नाही काढणार हो ना यार काय हॉरिबल लॉजिक आहे आपल्याला कार्यक्रमच बघायचा ना भैरवी सुद्धा काही बोलली नाही मला वाटलं होतं थांबू देईल मला ती तर सगळ्या बायांनी हात धरून हाकललं यार
शिवशक्ती पूजूया जागर करूया ग झिम्मा फुगडी खेळूया जागर करूया ग झिम्मा फुगडी खेळूया श्रावण लागला ग मंगळगौरी सण आला श्रावण लागला मंगळगौरी सण आला चंदनबाई चंदन कस्तुरी चंदन आम्ही सर्व सख्या करतो गणपतीला वंदन चंदनबाई चंदन कस्तुरी चंदन आम्ही सर्व सख्या करतो गणपतीला वंदन